नमस्कार. खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भरणे नाका येथील धोकादायक दुभाजक काढून टाकण्याची वाहन चालकांची मागणी. सावर्डे दरोड्यातील आरोपींना 5 वर्ष सक्त मजुरी. महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जागांचे क्लेम प्रस्ताव सादर करण्याची मुदत 17 जून पर्यंत. रोटरी स्कूलमध्ये स्काउट आणि गाईड तर्फे वृक्षारोपण आणि श्रीमान चंदूलाल शेठ ज्युनियर कॉलेजमधील 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार. सविस्तर वृत्त. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदूलाल शेठ ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता 12वीच्या परीक्षेत पहिल्या 3 क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्कूल कमिटी चेअरमन नाभा शेलार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे रत्नागिरी जिल्हा प्रांत अधिकारी श्री अविश कुमार सोनाने यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंगेशभाई बुटाला, उत्तम कुमार जैन उपस्थित होते. वाणिज्य शाखेतील सोनाली सीताराम मोहाने ही 85% मिळवून प्रथम, संगम सुनील खांडेकर हा 82% मिळवून द्वितीय, सारिका जयराम गवाणकर हिने 81% मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेतील प्रणय कासारे प्रथम, मनाली शिंदे द्वितीय, अमर गोसावी तृतीय आणि कला शाखेतील श्रद्धा शिगवण प्रथम, गौरी मोरे द्वितीय आणि भावना सोनावले तृतीय यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सोनाने साहेब म्हणाले, आयुष्यामध्ये गुणवत्ता ही प्रत्येक क्षणाला सिद्ध करावी लागते. संधी नेहमीच येत नसते, ती ओळखावी लागते. संधीचं रूपांतर यशात करणं हीच खरी गुणवत्ता आहे. यशस्वी होत असताना शिक्षक आणि पालक यांचे ऋण विसरू नये. यावेळी नाभा शेलार, मंगेशभाई बुटाला, उत्तम कुमार जैन, राजेश बुटाला यांनीही मार्गदर्शन केलं. मुख्याध्यापक गरुड सर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. मिश्रा सर यांनी आभार प्रदर्शन केलं. यावेळी माजी मुख्याध्यापक मोहिते सर आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 9 जून 2017 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये स्काउट आणि गाईड तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे असे संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे वृक्ष हे मानवाचे मित्र आहेत. मानवानं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरणाचा बिकट प्रश्न निर्माण होऊन मानवाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. यामुळे प्रत्येकानं एक तरी झाड लावलंच पाहिजे या जाणीवेतून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये स्काउट आणि गाईड तर्फे शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, डॉक्टर अजित भोसले, शेखर तलाठी, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका भूमिता पटेल, स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी यांच्या हस्ते प्रत्येकी एक रोप घेऊन रोटरी स्कूलच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. स्काउट आणि गाईड शिक्षक अर्चना गायकवाड, मेघा गुहागरकर, कल्पेश सकपाळ, दीपक कदम, प्रशांत भारदे, कुणाल चव्हाण, महेश सूर्यवंशी, जान्हवी दामले यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या वतीने 11 जून रोजी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला संघाचे तालुका अध्यक्ष राजरत्न तांबे, मुंबईचे अध्यक्ष एस.एल. पवार, समुपदेशक कमलाकांत मोमीराम, अंकुश उपस्थित राहणार आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे असलेला रस्ता दुभाजक रात्रीच्या वेळेत चालकांच्या लक्षात येत नसल्याने या दुभाजकावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. भरधाव वेगातील वाहनांसाठी धोकादायक ठरलेला हा दुभाजक तात्काळ काढून टाकण्यात यावा किंवा रात्रीच्या वेळेला चालकाला दुभाजक स्पष्टपणे दिसेल अशी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. 2 दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अशीच एक भरधाव वेगातील खासगी प्रवासी बस या दुभाजकावर आदळली. बसला अचानक हादरे बसू लागल्याने साखर झोपेत असलेले प्रवासी आरडाओरड करू लागले. चालकाने आपलं सारं कौशल्य पणाला लावून अनियंत्रित झालेल्या बसवर नियंत्रण मिळवलं. चालकाच्या कौशल्यामुळे एक मोठा अपघात होता होता टळला. याआधीही या दुभाजकावर दुचाकीस्वार, रिक्षा यासारखी वाहने आदळून अपघात झालेले आहेत. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमीही झाले आहेत. या दुभाजकावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेत आवश्यकता नसलेला हा दुभाजक काढून टाकावा किंवा रस्त्यावरचा दुभाजक चालकांना दिसेल यासाठी
आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या लाभार्थींनी 17 जूनच्या आत मोबदल्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनाने यांनी केलं आहे। 17 जून नंतर शासन संपादित केलेल्या जागा कधीही ताब्यात घेऊ शकतं असंही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला देण्याची प्रक्रिया गेले काही दिवस सुरू आहे। खेड तालुक्यातील एकूण 1800 शेतकऱ्यांचे प्रस्ताव महसूल विभागाकडे आले असून उपलब्ध झालेल्या निधीतून सुमारे 12 कोटींचं वाटपही झालं आहे। काही लाभार्थी हे परदेशात वास्तव्यास आहेत, त्यांचे पत्ते शोधण्याचं काम सुरू आहे, परंतु काहींचे पत्ते अद्याप मिळालेले नाहीत। मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्तानं स्थायिक झालेल्या खातेदारांना प्रस्ताव सादर करण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही। एकूण लाभार्थींपैकी सुमारे 40% लाभार्थींनी अद्याप प्रस्ताव सादर केलेले नाहीत। जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी जे प्रस्ताव सादर करायचे आहेत त्यांची मुदत 17 जून रोजी संपते आहे। प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळेल की नाही हे सांगता येत नसल्याने लाभार्थींनी 17 जून पूर्वी मोबदल्याचे प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन प्रांताधिकारी सोनाने यांनी केलं आहे। चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील खेडेकर ज्वेलर्सवर दरोडा टाकून चांदीची मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यांना खेड येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किरण बागी यांनी 5 वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 2000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली। 26 जानेवारी 2015 रोजी मध्यरात्री सावर्डे बाजारपेठेतील गोकुळ संकुल येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता। सावर्डे येथील गोकुळ संकुलातील गाळा क्रमांक 4 मध्ये रवींद्र खेडेकर यांच्या मालकीचं ज्वेलर्सचं दुकान 26 जानेवारी 2015 रोजी फोडण्याचा प्रयत्न झाला होता। न्यायप्रविष्ट असलेला हा खटला आज खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणीस आला असता तपासण्यात आलेले साक्षीदार आणि सरकारी वकील मेघना नलावडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश किरण बागी यांनी सर्वच्या सर्व आरोपींना 5 वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 2000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे। जीवनावश्यक असलेल्या खाद्यान्नाच्या वस्तू जीएसटी मधून वगळाव्यात या मागणीसाठी गुरुवार दिनांक 15 रोजी व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे। जीवनावश्यक खाद्यान्न वस्तू ब्रँडेड अथवा अनब्रँडेड जीएसटी मधून मुक्त कराव्यात। आटा, रवा, मैदा, बेसन, मिरची, हळद, चिंच, खजूर, मनुके, सुटा चहा यासारख्या व्हॅट मुक्त असलेल्या वस्तूही जीएसटी मधून वगळाव्यात। यापूर्वी सुकामेव्यावर व्हॅट मध्ये 6% कर होता, त्यामुळे सुकामेव्यावरील जीएसटी 12 वरून 5% करावा। कर आकारणी करताना वस्तूंचं वर्गीकरण सोपं असावं, त्या अवधीमध्ये कोणताही दंड अथवा शिक्षा करण्यात येऊ नये या मागण्यांचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत। या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 15 जून रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे। देशभरातील 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या कर्मचाऱ्यांना जुलैपासून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भत्तेही मिळणार आहेत। केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी यापूर्वी केली, मात्र भत्त्यांचं प्रमाण ठरवण्यासाठी अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। या समितीने 27 एप्रिल रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपला अहवाल सादर केला। त्यात भत्त्यामध्ये काही बदल सुचवले आहेत। आता ते भत्ते जुलैपासून लागू होणार आहेत। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात 27% घरभाडे भत्ता मिळू शकेल। 7व्या वेतन आयोगाने 24% शिफारस केली होती। कर्मचाऱ्यांना सध्या मोठ्या शहरांमध्ये मूळ वेतनाच्या 30% घरभाडे भत्ता मिळत होता, मात्र 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनातच मोठी वाढ झाली असल्याने घरभाडे भत्त्याची रक्कम आपोआप वाढणार आहे। कोकणवासियांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचं स्वप्न सत्यात उतरलं आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवशाही एसटी मुंबई रत्नागिरी मार्गावर शनिवारी मार्गस्थ झाली। मुंबई ते रत्नागिरी शिवशाहीसाठी प्रवाशाला 556 रुपये मोजावे लागणार आहेत। दरम्यान कोकणात वातानुकूलित एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे। प्रवाशांची संख्या वाढावी आणि एसटीची अत्याधुनिक प्रतिमा प्रवाशांच्या मनात उमटवण्यासाठी एसटी प्रशासन भविष्यात विविध उपाययोजना राबवणार आहे। त्या योजनेअंतर्गत वातानुकूलित एसटी प्रवास हा प्रयोग करण्यात येत आहे।
कोकणातील वाढती प्रवासी संख्या पाहता शिवशाही ही अत्याधुनिक एसटी सर्वप्रथम मुंबई रत्नागिरी मार्गावर सुरू करण्यात आली आहे। कोकण रेल्वे मार्गावरील एक्सप्रेस आजपासून पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत। कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे। 10 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार आहे। ट्रेन क्रमांक 10,112 मडगाव छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस ही सावंतवाडी येथून सायंकाळी 6:15 ऐवजी सायंकाळी 7:36 सुटेल। दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही सावंतवाडी येथून सायंकाळी 5:30 ऐवजी 6:30 वाजता सुटेल। मांडवी एक्सप्रेस ही सावंतवाडी येथून सकाळी 10:06 ऐवजी 10:45 सुटेल। दिवा पॅसेंजर ही सावंतवाडी येथून सकाळी 8:30 वाजता सुटेल। ट्रेन क्रमांक 12052 मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही कुडाळ येथून दुपारी 1:54 ऐवजी दुपारी 3:48 सुटेल। मंगलोर लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस ही रात्री 11:56 ऐवजी 8:41 सुटेल। मंगलोर छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस ही कणकवली येथून रात्री 11:56 ऐवजी रात्री 8:41 सुटणार आहे। नेत्रावती एक्सप्रेस ही कुडाळ येथून सकाळी 8 ऐवजी 7:06 सुटेल। राजधानी एक्सप्रेस ही कुडाळ येथून दुपारी 12:42 ऐवजी 11:30 वाजता सुटणार आहे। डबल डेकर ही सावंतवाडी येथून सकाळी 7 ऐवजी सकाळी 7:22 सुटणार आहे। तेजस एक्सप्रेस ही मंगळवार गुरुवार रविवार सावंतवाडी येथून सकाळी 9:08 ऐवजी दुपारी 3:28 सुटेल। एर्नाकुलम एक्सप्रेस सावंतवाडीतून रात्री 8:20 ऐवजी रात्री 6:26 सुटेल। मंगलोर छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस ही कणकवली येथून रात्री 11:56 ऐवजी 8:41 सुटेल। सोशल मीडियावर लहान मुलांना गृहीत धरून त्यांचे नको ते फोटो पोस्ट केले जातात, त्यांच्याविषयी शेलक्या प्रतिक्रियाही दिल्या जातात। मुलं आपली संपत्ती आहे या भ्रमात मुलांचा गैरवापर करणारे फोटो पोस्ट तसेच व्हिडिओ टाकल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। बाल न्याय अधिनियम काळजी आणि संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा आहे। असे उद्योग त्या मुलांचे पालक करत असतील तर मुलांचे हक्क आणि अधिकारांची पायमल्ली केल्याच्या गुन्ह्याखाली पालकांनाही तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। बाल न्याय अधिनियम काळजी आणि संरक्षण कायद्याअंतर्गत मुलासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल करणे हा गुन्हा आहे। या कायद्यातील कलम 74 नुसार मुलांचा अपप्रचार तसेच नाहक बदनामी करणारे व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याविरोधात 6 महिन्यांचा कारावास किंवा 2 लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो। कोकणात हलका शिरकावा करत मान्सून सक्रिय झाला असला तरी आतापर्यंतच्या पूर्व मोसमी पावसामुळे जिल्ह्यातील 37 धरण क्षेत्रात पाणी साठा वाढला आहे। आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 730.40 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी पर्जन्यमान 81.16 मिलीमीटर नोंदवला आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलस्तरात वाढ झाली आहे। बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार आगामी 48 तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाली आहे। यामुळे नातुवाडी मध्यम प्रकल्पात 71.58%, अर्जुना प्रकल्पात 174.30 तर गडनदी मध्यम प्रकल्पात 113.20 मीटरनं जलस्तर गाठला आहे। अन्य 34 प्रकल्पांमध्ये सुद्धा पूर्व मोसमी पावसामुळे जलस्तराच्या टक्केवारीत वाढ झाली आहे। मंडणगड तालुक्यातील पंडेरी 50.28, तुळशी 14.42, घोळवली 20.18% पाणीसाठा झाला आहे। यामध्ये 3 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे। दापोलीतील 6 प्रकल्पांमध्ये मिलीमीटर उपयुक्त साठा झाला असून पाण्याची टक्केवारी वाढली आहे। खेड तालुक्यातील नातुवाडी प्रकल्पात 32.45% पाणीसाठा, यापैकी 8.34% दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपयुक्त ठरला आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भरणे नाका येथील धोकादायक दुभाजक काढून टाकण्याची वाहन चालकांची मागणी।
सावर्डे दरोड्यातील आरोपींना 5 वर्ष सक्त मजुरी, महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जागांचे क्लेम प्रस्ताव सादर करण्याची मुदत 17 जून पर्यंत, रोटरी स्कूलमध्ये स्काउट आणि गाईड तर्फे वृक्षारोपण आणि श्रीमान चंदूलाल शेठ ज्युनियर कॉलेजमधील 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार. याचबरोबर खेळ वार्ता संपल्या. धन्यवाद.